आज ब्रदर स्पोर्ट लाईव्ह शो होणार आहेत. विकी पारदी सर असतील, आमचे कॅमेरामॅन देवा आबाटे, ऑफिशियल टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंच हा सामना 2 षटकांचा असणार आहे आणि लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहतोय मॉन्टी आणि त्यांच्या साथीनं दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती. चंदर पहिलाच बॉल एकदा आपण पाहतोय अगदी आउटकटर पाहायला मिळाला. आज मात्र बीसीसी चिंचोली टीमनं चंदर गावंडानं काय जबरदस्त कमबॅक केलाय सर. असं वाटलं होतं की त्यांच्याकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत. मी म्हणेन सुरेश निरगुडा देखील आहेत, त्यानंतर राम खंडवी देखील आहेत, राजू देखील आहेत, एक फिरकीचा जादूगर. परंतु आज खरं तर बीसीसी चिंचोली टीमनं वेगळं काही गणित केलंय. अगदी चंदर गावंडाला पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत पहिलं पिवनचं षटक टाकण्यासाठी अगदी सज्ज केला. परंतु या ठिकाणी आपण पाहतो हलक्या हाताने चेंडूला ग्लास केलाय, पण तो चेंडू थांबणार नाहीये. चेंडू कव्हर पॉईंटच्या मधनं दन दन करत सीमा पार. मिळतील दाबा क्वालिफायच्या मॅच मध्ये 4 दाबा मंट मधून आलाय हा चौकार. फलंदाज मॉन्टीच्या बॅट मधून अप्रतिम नजारा होता. फटका भरपूर चांगला, 4 धाबा. आणि त्याचबरोबर खरबईवाडी मधला कोणी ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक कोणी आला असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात अर्थातच आमचे मुख्य पंच पाहायला मिळतात बादल यांच्या माध्यमातून व्हाईटची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. खरं तर खून दाखवली गेली आणि इथून पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव तफलकावरती 5 पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल, चेंडूला ग्लास केलाय. सुरेश निरगुडा बॉल खाली येतील. अगदी 2 टप्पावरती चेंडू गादर केला जाईल. मगाशीच म्हटलं प्रसादजी सफारे सरांना एका चेंडूवरती 4 क्रिया तुम्हाला कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, उचलणं, फेकणं आणि ॲक्युरेट थ्रो करणं. जर या 4 गोष्टी तुमच्या दिवसभरामध्ये चांगला होत असतील तर तुमचा क्रिकेटचा खेळ हा नेहमीच चांगला असतो. आणि सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी आज मात्र भरपूर चांगले मोठमोठाले खेळाडू पाहायला मिळतात. आणि उद्याच्या सुपर संडेमध्ये या ठिकाणी याच विभागातील याच पंचक्रोशीमधील एक गाव वाकरा खेळाडू अर्थातच ओपनचा गट याच मैदानावरती खेळवला जाईल, याच्यात मात्र शंका नाही आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये 32 संघ, 24 संघ आदिवासी आणि 8 संघ या ठिकाणी ओपन संघ पाहायला मिळतील. रिव्हर्स इन फटका लाजवाब थर्ड मान रिजनला. चेंडू दन दन करत सीमा पार. मिळतील दाबा 4. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती तेज तर्रार वेगवान गोलंदाज सुरेश निरगुडा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये खोपोली टीमनं 14 धावा काढल्यात, परंतु आता या षटकामध्ये सुरेश निरगुडाला कमबॅक करावा लागेल. कदाचित मी म्हणेन 15 इथून 8 ते 10 धावा खर्च केला तर मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा दर्शन आणि मॉन्टी
अशी सध्या मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळत असताना पाहायला मिळते. आता पण या ठिकाणी पाहिलं गेलं तर अगदी अप्रतिम फटकेबाजी खोपोली टीमकडनं पाहायला मिळाल्या. लोवर फुलटॉस बॉल न फक्त गॅपला दिशा दिली परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. हा चेंडू हाताला ब्रश करून जणू काही चटका देऊन बॉल सरळ एक बागेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेळाडूने केलेली चूक ही महागात पडतीये BCC चिंचवली टीमला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मोंटीच्या बॅटमधून आलाय हा चौकार. एकदा होती तिथे 4 धाबा. कदाचित येणाऱ्या उत्तर महावाहामध्ये तुम्हाला या धाबा कदाचित महागड्या पडू शकतात. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अरबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. म्हटलं जातं ना कॉलिंग इज इम्पॉर्टंट. आणि या मॅच मध्ये घडले काय एका ट्रॅक वरती 2 गाड्या अपघात होणार. फलंदाज होईल बाद. दर्शन बॅक टू द पवेलियन. आज मात्र सचिन दादा नेमाने देखील फार मूडमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे इथून क्वालिफायची मॅच आणि क्वालिफायच्या मॅचमध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्गांना मन जिंकायला त्यांना वेळ लागत नाही आहे. मानफम भुतिवली मंडप डेकोरेट्स आपण पाहतोय. एखाद्या कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी मंडपची व्यवस्था जर पाहिजे असेल तर सचिन दादा नेमाने यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू इच्छितात. खूप स्वस्तच्या दरामध्ये ते नेहमीच एखादा कार्यक्रम ते अटेंड करतात. अगदी आमच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत पोहोचले गेले त्यांचं मी कौतुक करीन. हा चेंडू पुन्हा एकदा शरीरावरती जाऊन धडला परंतु या ठिकाणी आपण पाहतोय धाबा कशा येऊ द्या परंतु धाबा येणं हे महत्वाचं आहे. आणि सध्या तरी या षटकामध्ये धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकाराला आणि त्यानंतर विकेट. आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फलकावरती पाहतोय 19 ऑन द स्कोर बोर्ड. 19 धाबा फलकावरती. खोपोली टीम सध्या बॅटिंग करते. आपण पाहतो या ठिकाणी जमाची बाजू आहे की अजून एकही विकेट गमावलेला नाही आहे. सॉरी 1 विकेट गमावला परंतु या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन अगदी अतिरिक्त उचली घेणारा बॉल तेज तर्रार वेगवान या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आलाय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धाबा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा. असं वाटलं होतं की 30 ते 35 धाबा खोपोली टीम बनवू शकते परंतु आता सध्या सुरेश निरगुडानं कमबॅक केलाय. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो वेगवान तर्रार 30ची गोलंदाजी पाहायला मिळते. जणू काही बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही. मिस्ट्रामिक स्ट्रोक पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पॉईंटमध्ये खेळाडू होते फक्त मिळाले ते एकच धाव. आणि सरळ इथे स्पष्टपणे दिसलंय कुणाल या बॅट्समनचा एकच मानस होता की आता मॉन्टीला इथं स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल. कारण मॉन्टीनं आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत 6 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधून 10 धाबा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर एक सन्माननीय स्कोर तो उभा करू शकतो. 20 धाबा फलकावरती. समोर फलंदाज एक विस्फोटक फलंदाज मॉन्टी आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये घातकी मानली जातात. आणि यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न परंतु सरळ इष्टांवरून जाणारा हा चेंडू होता. आणि पाहता पाहता सुरेश निरगुडानं देखील शेवट गोड केलाय आणि फक्त अवघ्या 5 धाबा त्याने खर्च केल्यात. वेल डन गोलंदाज आपण पाहतोय सुरेश निरगुडा. आणि येणारे 12 चेंडू विजयासाठी जिंकण्याकरिता BCC चिंचवली टीमला 21 धावसंख्येची गरज. परंतु या 21 धाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया याच विभागातील एक दर्शदार सुमधुर आवाज. अत्यंत आमच्या जवळचे मित्र आणि आमच्या तुल्यबान बंधू प्रसादजी सभारे सरांचा आवाज. तर आज मात्र या ठिकाणी खरवई वाडीकरांचं मी कौतुक करेन ज्याने आम्हाला या 3ऱ्या दिवसामध्ये बोलण्याची संधी दिली. त्यांचं मी संपूर्ण ऑर्गनाईज कमिटीचे त्यांचं मी सगळं ऑर्गनाईज कमिटीचं कौतुक करेन. आणि त्यानंतर संपूर्ण माझ्या टीमच्या वतीने देखील मी त्यांचं कौतुक करेन. त्यानंतर आज आमच्यासोबत जोडले गेले होते ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ब्रदर स्पोर्ट इव्हेंट ही वाहिनी आज आमच्यासोबत जोडली गेली होती. अगदी डोंगल नेटच्या सहाय्याने क्लॅरिटी विथ क्वालिटी आज मात्र पाहायला मिळते. आणि नंतर आपण पाहतोय आमच्या ऑफिशियल अपडेटर विकी पारधी सरांचे मी कौतुक करेन. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन देवा आबाटे त्यांचं मी कौतुक करेन. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर दिनेश वाघ आणि बादल सबारे
हे दोन मुख्य पंचांच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे मी आभार व्यक्त करीन. त्यानंतर आज आमच्या समावेश जॉईंट होते स्वतः आयोजक आहेत प्रसादजी सबारे सर. जेव्हा जेव्हा अंबरनाथ तालुक्यामध्ये जेव्हा कल्याण ग्रामीण विभागामध्ये मॅचेस असतात ना तेव्हा मात्र प्रसादजी सबारे सरांचा आवाज हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संपूर्ण या आयोजकाचं मी कौतुक करेन आणि या ठिकाणी तुमची सर्वांची रजा घेतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. 12 चेंडू आणि 21ची गरज. तोपर्यंत कॉम बॉक्समधून ऐकूया प्रसादजी सबारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.